अकोल्यात ऑपरेशन प्रहारचा धडाका, हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा, 2 आरोपी जाळ्यात. अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री विरोधात अकोला पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोटफैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू आणि सडवा मोहामाल जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 3200 लिटर सडवा मोहामाल, अंदाजे 4,80,000 रुपये किमतीचा, तसेच 71 लिटर गावठी हातभट्टी दारू, अंदाजे 15,000 रुपये किमतीची आणि 3,600 रुपयांची इतर साहित्य असा एकूण 4,98,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हुसेन बुद्धू नौरंगाबादी, राहणार फरीदनगर, अकोटफैल, अकोला आणि संतोष शिवराम घने, वय 50 वर्ष, राहणार मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, सध्या अकोला, या दोघांना ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायाला मोठा धक्का बसला असून परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांची मोहीम यापुढे सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे. इंडिया न्यूज R7 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला.